शेतकरी बांधवांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आता नवीन एक सिरीज चालू करणार आहे. व्हिडिओ म्हणजे एकापाठ एक असे व्हिडिओ येत राहतील, ते म्हणजे कुक्कुटपालन. तर आपल्याला परसबागेत किंवा घरामध्ये आपल्याला 100 कोंबड्याचं कुक्कुटपालन करायचं इथं. तर कशा प्रकारे आपल्याला स्वस्तात जुगाड करून ते कुक्कुटपालन तयार करायचं, कारण की शेतकऱ्याकडे एकदम लगेच हायफाय शेड बनवावं आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये 1000-2000 कोंबड्या आणून टाकाव्यात, एवढी त्याची हे नसते, ऐपत नसते. किंवा असली तरीही प्रथम प्रायोगिक तत्वावर माणसानं कोणत्याही 100-200 कोंबड्याचं कुक्कुटपालन करावं. तसं मी हे 100 कोंबड्यासाठी एक शेड बनवत आहे, आणि ते पण घरगुती जुगाड करून. तर ह्यासाठी मला जास्तीत जास्त 500 रुपये खर्च आलेला आहे, फक्त 500 रुपये. तर कशा प्रकारे होणार आहे आता हे जुगाड सक्सेसफुल, ते तुम्हाला दाखवतो. 100% सक्सेसफुल होणारच. तर हे फक्त 100 कोंबड्यासाठी इथं मी शेड तयार करत आहे. हो का, असे इथं एक आपल्या इकडे ह्याला मेड म्हणतात, आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही. तर अशी एक लावलेली, आतमध्ये सपोर्टला ह्या 2 लावल्यात, इथं एक आणि ह्याच्या खाली एक, वरती एक असा बांबू टाकलेला आहे. आणि इथं मस्त हे सावली पण आहे पेरूच्या झाडाची. पलीकडून पण तसंच केलेलं आहे. पलीकडं पण एक कोंबड्याची जाळी, ती गावरान कोंबड्याची जाळी. तर ह्याच्यावर आणखी पत्रे टाकलं नाहीत. पत्रे टाकल्यानंतरचा व्हिडिओ मी ह्यालाच अटॅच करेन समोर. तर मित्रांनो, अशा प्रकारे साईडनं पत्रे पण लावले आहेत आम्ही खालच्या बाजूला, जेणेकरून काहीही आतमध्ये येणार नाही. हो का, एकदम बुडाला. आणि ह्या इथे दरवाजा असा बसवला आहे. ह्यालाच आपला 300 रुपये खर्च आलेला आहे. पत्रा पण घरचाच होता, फ्रेमचा हा अँगल वापरलेला तो पण घरीच होता. फक्त वेल्डिंगचा खर्च केलेला आहे आपण थोडा, 200 रुपये वेल्डिंगसाठी आपण खर्च केलेले आहेत. आणि जाळीसाठी उरलेले 300 रुपयाची ही जाळी आणलेली आहे आपण. हा, 300 रुपयाची अशा प्रकारची जाळी बसवलेली. हा का, साईडनं पण बसवलेली. असं एक साईडनं पत्रा लावलेला आहे. पूर्ण घरच्या वस्तू शेतकऱ्याकडे असतातच, त्याचा असा सदुपयोग केलेला आहे. आपल्या घरच्या ज्या टाकाऊ वस्तू असतात त्याला टिकाऊ जे म्हणतात, त्याचं हे एक चांगलं उदाहरण आहे. कारण की आपल्याला वापर करता आला पाहिजे ज्या वस्तू आहेत घरच्या. आता हे बघा, बांबू हे साईडला आहे, असे मोठाले मेडीचा असे बाजूनं. तर फक्त आता हे मध्ये मुरुम वगैरे टाकलेला आहे. हा का, एवढा स्पेस आहे. ह्याच्यामध्ये 100 कोंबड्या 100% इझिली राहू शकतात, काही अडचणी येणार नाही. आणि ह्याच्यावर फक्त पत्रे टाकायचे राहिलेले आहेत. आणि हे समोरचा भाग एवढा आहे तो पॅक करून घ्यायचा आपल्याला. असं इथं कडी कोंडा पण करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला लॉक लावता येईल रात्री. तर ह्याच्यानंतर पत्रे टाकल्यानंतरचा व्हिडिओ कंटिन्यू करतो. तर मंडळी, आपलं फायनली शेड तयार झालेलं आहे. स्वस्तात मस्त शेड ह्यालाच म्हणतात बघा. पत्रे लावले होते आधी, थंडी चालू झाली म्हणून हे साईडनं पण पॅक करून घेतलेलं आहे. दाखवतो तुम्हाला. मधून पण पेरूचं झाड आहे, ह्याच्या खालीच खुरवड आहे. हा दरवाजा आपण पत्र्याचा तयार केला, वेल्डिंग करून आणली होती फक्त ह्याला फ्रेमची, घरचाच पत्रा वापरलाय. आणि आतमध्ये ह्या काही अशी फरशी वगैरे घरच्या घरी करून घेतलेली आपण. तुम्हाला कोबा वगैरे काय करायचं असलं करू शकता. मग इथं कोंबड्या अंड्या देतात. असं अंडे देण्यासाठी केलेलं आहे यांना. इकडं पण इथं थंडीचे दिवस असल्यामुळे बल्बची सोय केलेली. इकडं दुसरा बल्ब आहे. आणि पलीकडचा दुसरा खुरवडा आहे तो फक्त पिल्लांसाठी केलेला आहे स्पेशली. अंडे देण्यासाठी इथं 2 डबे ठेवलेले आहेत. थंडीमुळे सध्या सगळं पॅक केलेलं आहे आम्ही. तसं ओपन ठेवतो आपण. सूर्यप्रकाश आतमध्ये आला पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे खुरवड्यात. जवळपास 100 कोंबड्यासाठी एकदम मस्त झालेलं आहे बघा. वरी पण काही कोंबड्या बसू शकतात, खालती बसू शकतात. इझिली गावरान कोंबड्या ह्याच्यामध्ये राहतात. पलीकडे पिल्लांसाठी वेगळं पार्टिशन केलेलं आहे.
तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काही अडचणच नाही मित्रांनो. असंच शेतकरी राजाला प्रेम तुमचं मिळू द्या आणि नक्कीच भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.